सामान्य हिंदुस्थानमधील नागरिकांना, शेतकरी बांधवांना, कामगारांना, मध्यमवर्गीय सर्वसामान्य गरीब जनतेला तसेच उद्योगधंदा वाढण्याच्या दृष्टीने, देशाच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प दिलासा देणारा असणार आहे. तुमच्या पक्षाचे मंत्री आहेत संजय शिरसाट, त्यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे की उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असं म्हटलं. शिरसाट साहेब यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे या संदर्भात मला काही कल्पना नाही आहे. ते मी पाहतो आणि मग त्यानंतर त्याच्यावर व्यक्त होतो. पण ठाकरे शिंदे एकत्र यावेत असं वाटतं तुम्हाला? तुम्ही शिवसैनिक आहात. नाही, एकत्र येण्याचा जे काही वेळ होती ती गेलेली आहे असं मला वाटतं. अनेक संधी होते ज्यांनी, बघा आम्ही शिवसैनिक आहे, ज्यांनी हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले, पुन्हा त्यांच्यासोबत जाणं मला योग्य वाटत नाही. दुसरं कोणाचं काही मत असेल ते लोकांना माहिती, परंतु माझं जे व्यक्तिगत मत आहे ते संजय शिरसाट तुमच्या नेत्यांना कशा पद्धतीने टीका केली जाते तुमच्या नेत्यांवरती. चंद्रकांत दादांनी टीव्ही बघावा असं म्हणत होता, शिरसाटांना तुम्ही तसं नाही वाटत? मी शिरसाटांनी काय वक्तव्य केलं हेच मला माहिती नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर व्यक्त होणं मला योग्य वाटत नाही. विरोधी पक्षांचे वक्तव्य दिसतात तुमच्या पक्षात. मी नाही पाहिलं. मी दिल्लीत आहे. सकाळपासून माझ्या रूमचा लाईटसुद्धा गेलेला आहे, त्याच्यामुळे मला टी व्ही नाही पाहता आला, त्यामुळे त्यांचं वक्तव्य मला नाही कळलं. काळामध्ये शिरसाटांची वक्तव्य असो किंवा पक्षाची वक्तव्य, जे काही नेते आहेत ते जे काही वक्तव्य करतायत, तुमचा पक्ष सातत्याने त्याचमुळे अडचणीत येतोय आणि तुमची गोची होते असं नाही वाटत? नाही, मला खरंच मी शिरसाटाचं वक्तव्य पाहिलं नाही किंवा ऐकलं नाही, त्यामुळे त्याच्यावर व्यक्त होणं मला उचित वाटत नाही. ते मंत्री आहेत, ज्येष्ठ आहेत, कित्येक वर्ष आमदार म्हणून निवडून येत आहेत. मी जर त्यांचं वक्तव्य पाहिलंच नाही तर त्याच्यावर व्यक्त होणं मला उचित वाटत नाही. राज्यात तुमच्या पक्षाचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये 65% मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत, कलंकित मंत्री आहेत असं नाना पटोले म्हणतात आणि त्याची सगळ्यांची हकालपट्टी करा असं म्हणतात. अहो, नाना पटोले काय म्हणतात त्यावर राज्याचं राजकारण नाही आहे ना. नाना पटोले, काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, त्यानंतर पुन्हा काँग्रेस. आता नाना पटोलेंचा वाचायला गेला तर मला वाटतं 4-5 तास कमी पडतील. त्यामुळे नाना पटोलेंनी जेव्हा एक बोट दुसरीकडे करताय तेव्हा 4 बोटं आपल्याकडे आहेत. अहो, तुम्ही केलेल्या नियुक्त्या आज रद्द केल्यात नांदेड आणि या ठिकाणच्या. कसले तुम्ही अध्यक्ष, नामधारी अध्यक्ष आहेत ते, त्यांनी नांदेड आणि या ठिकाणच्या काँग्रेसच्या नियुक्त्या केल्या, रमेश चेलितांनी रद्द केल्यात. कसले नाना पटोले, ते आपले शेरभर वऱ्या घ्या आणि मला पाटलीनबाई म्हणा, ही परिस्थिती नाना पटोलेंची आहे. राज ठाकरेंनी ईव्हीएम बाबत जी शंका उपस्थित केली होती, सामनामधनं राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन करण्यात आलेलं आहे. सामनामधून राजसाहेबांच्या भूमिकेचं जे स्वागत करण्यात आलेलं आहे, राजसाहेबांचं स्वागत लोणावळ्याच्या जे अधिवेशन झालं त्याच वेळी जर केलं असतं तर ही परिस्थिती आली नसती. उशिरा का होईना राजसाहेबांचं स्वागत करावं असं वाटतंय, हे खरंच स्वागतार्ह आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागावा असं सामनात म्हटलं. सामना कधी काय म्हणेल, ज्या सामन्यामध्ये फडणवीस साहेबांचं कौतुक केलं एक 10-15 दिवसापूर्वी, आज त्यांचा राजीनामा, आणि संजय राऊत आणि या मंडळींना देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा मागण्याचा अधिकार काय हो? जे संजय राऊत मागच्या दाराने राज्यसभेवरती आलेले आहेत, ते सुद्धा ज्यांना शिव्या देतात त्या आमदारांच्या मतांवर कृतज्ञपणा त्यांनी जो दाखवलेला आहे, मी तुम्हाला सांगतो, मी एक नवीन नाव संजय राऊतांकरता आजपासून देतोय. ते आता जे महामंडलेश्वर जे म्हणतात ना, तर महाबंडलेश्वर ही त्यांची परिस्थिती आहे. मला असं वाटतं संजय राऊत यांनी प्रयागराजला जावं आणि शिवसेना संपवण्याचं जे काही त्यांनी पाप केलेलं आहे त्याकरता
त्या प्रयागराजच्या संगमावरती त्रिवेणी संगमावरती डुबकी मारावी आणि त्यांना त्या ठिकाणी महाबंडलेश्वर नावाची पदवी त्या ठिकाणी देण्यात यावी आणि आम्ही सर्व जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत त्यांच्या वतीने ही त्यांना पदवी आज आम्ही जाहीर करतो. त्यांनी कुंभमेळ्यात जर आंघोळ केली तर शिवसेनांची फूट झाली त्याच्यात काही बदल होऊ शकतो का? कारण पाकचालन होईल असं तुम्ही म्हणता. आता त्यांच्यामधलं जर ते जे विचार जे आहेत जे हिंदुत्वाचे विचार त्यांनी सोडलेले आहेत आणि जर ते पुन्हा ते विचार जर ते नष्ट झाले तर नक्की काय होतं का बघूया आपण. त्यांनी असं म्हटलं की गेल्या 10 वर्षात लक्ष्मी भाजपवाल्यांना प्रसन्न झाली बाकी इतर लोकांना नाही. भाजपवरती टीका करणं हे त्यांचं सकाळचं रोजनिशी आहे, त्यांच्या कामकाजाचा भाग आहे आणि तो त्यांनी केलेला आहे. थँक्यू.